श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास चौथा, अध्याय 12वा। शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरुदाता। ऐसी समर्थोक्ती असता, मग मी शरण नाही का श्रीराम। आपण म्हणाल ही शरणागती, अनन्यपणे नसेती। ते अनन्यत्व आपले हाती, देणे असे दयाळा श्रीराम। मजला एक ठावे असे, तव पाय प्रेमे आठवावे। तयावरी मस्तक ठेवावे, यात आनंद वाटत असे श्रीराम। तव हास्य मूर्ती ते चित्ती आठवावे, प्रेम भरे तीस पहावे। काही काल तीतची रमावे, तीतची आनंद मनासी श्रीराम। ध्येय ध्याता आणि ध्यान, हे त्रिपुटी उल्लंघून। मग साधावे अनन्यपण, हे देणे तुमचे असे श्रीराम। मागील समासी उत्तमरावांनी लक्षावधीची श्रेष्ठ गुरुचरणी अर्पुनी सुखी झाला मनी। अंतःकरण केवढे थोर हे श्रीराम। महाराजांचेही वैराग्य प्रखर, एवढी श्रेष्ठ अर्पिली थोर। म्हणती रामाची समजवणी सुखकर, उपभोग घ्यावा तुम्हीच श्रीराम। जैसे शिवराये समर्थ जोईत, राज्य अर्पिले समस्त। रामाचे समजवणी उपभोग म्हणत, समर्था परी झाले हे श्रीराम। या समासी शिष्योत्तम, नाम ज्याचे मोतीराम। महाराज भक्त असे परम, त्याचा अनुभव ऐकावा श्रीराम। एकदा मोतीरामास ज्वर आला, तो ज्वर मुदतीचा ठरला। वाढता वाढता फारच वाढला, बेशुद्ध घडोघडी पडत असे श्रीराम। ऐशाही कठीण स्थितीत मोतीराम क्षणोक्षणी म्हणत, महाराजा साणावा त्वरित। चरणावर मजला टाकावे श्रीराम। दमणी आली जालन्याला, महाराजही गेले अंधाऱ्याला। पाहता मोतीराम प्रकृतीला, सचिंत झाले क्षण एक श्रीराम। गळ्यातून माळ काढून, मोतीराम कंठी घालून। काय म्हणती सर्वा लागून, ऐका थोडे सावचित्त श्रीराम। तुम्ही येथे न रडाल, आणि मुखे राम स्मरण कराल, तर रामासी दया येईल। मोतीराम उठेल दुखण्यातून श्रीराम। महाराज रात्रीच निघून गेले, रडणे सर्वांचे बंद झाले। नामस्मरणही सुरू केले, धीर वाटला सर्वांचे श्रीराम। आश्चर्य म्हणाल तुम्ही सकल, मोतीराम पळता उकाल। तेथील म्हणती लोक सकल, मोतीराम वाचला गुरुकृपे श्रीराम। या अनुभवे निष्ठा वाढली, महाराज पायी वृत्ती जडली। जालना खेरडा महाराज स्थळी, उत्सवा येती नियमाने श्रीराम। यांनी काही महाराजावर कवित्वही केले थोडेफार। आरती सवा याही प्रकार, हिंदी भाषेत असे जे श्रीराम। काही भिक्षा दोही उत्सवासी, देत असे प्रतिवर्षी। नाम प्रेमा जया मानसी, वाढता असे प्रतिदिनी श्रीराम। महाराज शिष्या सईबाई, अत्यंत नामनिष्ठ होती पाही। आत्रन्निन नाम घे, झोपेत श्वासी नाम ऐकूये श्रीराम। हिची प्राणांतिक संकटे टळली, सद्गुरु सेवा भावे घडली। देहांत समयी कामा आली, रामस्मरणात देह ठेविला श्रीराम। एक तर्के प्रसंग तेव्हा घडला, गाव लोकांनी स्वतः ऐकिला। तिथे तुनी राम नाम ध्वनी निघाला, आश्चर्यचकित ते झाले श्रीराम। सईचे विशेष गुणवर्णन, मागील समासी आले जाण। धन्य झाली जन्मा येऊन, आदर्श आम्हा झाली असे श्रीराम। दुसरी शिष्या रामाबाई, पूर्वीचे नाव दुसरे काही। महाराजांची झाली अनुग्रही, महाराजे रामाबाई संबोधिले श्रीराम। चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता। या समर्थोक्तीची सत्यता, रामाबाईने दाखविली श्रीराम। महाराजांच्या बहुत लीला, रामाबाईने सांगितल्या मजला। ग्रंथ वाढेल म्हणून त्या बोला, हृदयी साठवणी ठेवितो श्रीराम। जैशा समर्थ शिष्या अक्काबाई,
दुसऱ्या असती वेण्णाबाई, तैसीच त्या सईबाई रामाबाई, तुलनाही योग्य होईल श्रीराम. रामाबाई पती अत्यवस्थ, तै रामाबाई महाराजा ते प्रार्थित. पती अगोदर न्यावे मज प्रत, देहांती राम नाम येऊ द्या श्रीराम. पती अगोदर 2 तास, रामाबाईने देह धरणीस. ठेविला स्मरणी महाराजास, राम नामात पंढरी क्षेत्री श्रीराम. महाराज शिष्या बहुत असती, तरी मिळाली नाही माहिती. रुष्ट न भावे मजवरती, कळल्या नावे लिहीन श्रीराम. मुंबई भाग सद्गतीची परीक्षा ऐसी, अंतकाली नाम ये मुखासी. गुरु कृपेविण स्थिती ऐसी, येणार नाही निश्चये श्रीराम. मुंबई भागी मालाडात, रामा गोवळी नामे असत. राहणे गोवळ्यांचे पुऱ्यात, सात्विक प्रेमळ भाविक जो श्रीराम. रामदास तांबे आणि याची भेट झाली सहजची, त्या योगे महाराजांची योग्यता कळली गोवळ्यासी श्रीराम. रामदास म्हणे रामा गवळी, माझी वयसा व्यर्थ चालली. जरी ग्रंथ असे तुम्हा जवळी, वाचण्या मला द्या का श्रीराम. रामदास म्हणे माझे घरी, येऊनी दासबोध वाचसी जरी. सार्थक देहाचे होय तरी, हा अनुभव असे बहुतेका श्रीराम. रामदासा घरी जाऊन दासबोध सुरू वाचन. श्रवण अभ्यास चिंतन, वृत्ती पाळटे दिवसेंदिवस श्रीराम. एके दिवशी समर्थोक्तीवरी, वृत्ती जडली अर्थावरी. सद्गुरु कृपे वीण भवसागरी, तरुणोपाय नसे या श्रीराम. रामदासा म्हणे गोवळी, कधी भेटे मज गुरु माऊली. गोवळ्याचे अर्थ पूर्वी दर्शन तळमळ, ओळखा श्रीराम. रामदास म्हणे गोवळ्या प्रत, महाराज सतत हे सांगत. मी आहे नामात येण्या प्रार्थी मनोमय श्रीराम. काही दिवसानंतर रामा गोवळ्याला ज्वर वाढू लागे निरंतर, मधून बेशुद्धही होतसे श्रीराम. रामदासाले भेटीला, पाहुनी दचकले तयाला. गवळी म्हणे रामदासाला, गुरुदर्शने वेणांत होतो का श्रीराम. इतक्यात रामदासाचा पुतण्या आला त्यांना बोलावण्या. म्हणे महाराज आले द्वारके जाण्या, तुम्हा बोलाविले सत्वरी श्रीराम. ऐकून या सुवार्तेला रामदास आणि गोवळ्याला हर्ष अत्यंत वाटला. रामदास म्हणे आणतो महाराजा श्रीराम. गोवळी पुसे जवळच्याला, महाराज दिसती का रस्त्याला. घरी आल्या चरणी घाला, प्रार्थीन पावन करा मज श्रीराम. महाराजा प्रार्थी रामदास, चलता का गोळ्या घरास. अत्यंत आजारी परिध्यास, आपले चरणाचा घेत असे श्रीराम. दयाळू गुरुराये हे ऐकता, चला वे म्हणती उशीर न करिता. गोवळ्यासी येऊनी पाहता, सचिंत क्षण एक जाहले श्रीराम. गोवळ्यास घातले चरणावरी, अनुग्रहास विनवी परोपरी. अनुग्रह देऊनी सत्वरी, गेले महाराज द्वारकेसी श्रीराम. गोवळी म्हणे रामदासाला, कृतार्थ केले परी सेवा न मजला. सोन्याची अंगठी गुरुचरणाला, अर्पावे शेवटची विनवनी श्रीराम. दुसरे दिवशी अकस्मात गोवळ्याने देह ठेविला स्मरणात. मिळाला राम स्वरूपात, सद्गुरु आरती तही गोविला श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे सईबाई रामाबाई रामा गवळी कृतार्थता वर्णननाम 12 चतुर्थ समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास 5वा अध्याय 12वा. शरणागत तारका रामानंदा, शरण मी तव पदारविंदा. भवभयाची दारुणापदा निवारिता, सद्गुरु तू एक. श्रीराम समर्थ श्रीराम. जरी चैवनी धेनू 8वी वत्स नित्या, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये कुराठे प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम समर्थ श्रीराम.